आज आपल्याला उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये एकदम खमंग चवीचे सांडगे किंवा वडे तयार करायचे आहेत। आता हे सांडगे किंवा वडे तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 1 वाटी चणा डाळ घ्यायची आहे। डाळीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक देखील करू शकता। त्याचबरोबर आपण अर्धी वाटी या ठिकाणी मूग डाळ घेतलेली आहे। छिलका नसलेली मूग डाळ आपण या ठिकाणी घेतलेली आहे। आता पाव वाटी आपण या ठिकाणी मटकी घेतलेली आहे। मटकीची डाळ आपण रेग्युलर घरामध्ये वापरत नाही, त्यामुळे मटकीची डाळ घरामध्ये सहसा नसते। मटकीची डाळ सहजरित्या मिळत देखील नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी मटकीचा वापर केलेला आहे। मटकीचा जरी तुम्ही यामध्ये वापर केला तरी देखील वड्याला खूप मस्त अशी चव येते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे उडद डाळ देखील घालू शकता। आता या सर्व डाळी आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे। डाळीमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि डाळ आपण हाताने चोळून छान व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे। आता यामधील पाणी काढायचे आपल्याला। आणखीन आपल्याला 1 ते 2 पाण्याने डाळ छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। तर डाळ मी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आता डाळीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। डाळी पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील एवढं आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि डाळ आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे। कमीत कमी आपल्याला 6 ते 7 तास ही डाळ भिजू घालून घ्यायची आहे। तर मी ही रात्रभर डाळ भिजू घालून घेणार आहे। डाळीवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला डाळीमधील पाणी काढून टाकायचं आहे। डाळ परत एकदा छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि पाणी न टाकता आता आपल्याला डाळ मिक्सरला थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे। मिक्सरचा आपण या ठिकाणी एक जार घेतलेला आहे। भांड्यामध्ये आपण अर्धी डाळ घालून घेतलेली आहे। मिक्सर चालू बंद करत थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे। एकदम बारीक न करता आपल्याला थोडीशी जाडसर ही डाळ वाटायची आहे। तर अशा पद्धतीने मिक्सर मी चालू बंद करत प्लस मोडवरती ही डाळ जाडसर अशी वाटून घेतलेली आहे। वाटून घेतलेली डाळ मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे। आता बाकीची राहिलेली जी डाळ आहे ती देखील आपल्याला सेम याच पद्धतीने वाटून घ्यायची आहे। पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाहीये। पाण्याचा वापर न करता मी डाळ छान अशी वाटून घेणार आहे। तर सर्व डाळ आपण या ठिकाणी वाटून घेतलेली आहे, एका ताटामध्ये आपण काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत। आता आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 चमचे मी या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत। हे दोन्ही आपल्याला खलबत्त्यामध्ये छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। लसण आपल्याला एकदम छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे, नंतरच आपल्याला यामध्ये वापरायचा आहे। तुम्ही मिक्सरला देखील हा बारीक करून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने जर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून यामध्ये घातला तर चव खूप छान येते। त्यामुळे मी या ठिकाणी खलबत्त्यामध्ये लसण आणि जिरे छान असे कुटून घेतलेले आहेत। कुटून घेतलेला लसण आणि जिरे देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। पाव चमचा आपण यामध्ये हळद घालून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर आपल्याला एकदम छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे, नंतरच आपल्याला यामध्ये घालायची आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतल्यामुळे वडे करताना आपल्याला पायपिंग बॅगमध्ये अटकणार नाही। आता सर्व मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। या मिश्रणामध्ये टाकलेले सर्व साहित्य आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। हाताने वडे तोडण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो। जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे वडे तयार करत असाल तर तुम्ही या ठिकाणी पायपिंग बॅगचा वापर करू शकता किंवा दुधाच्या थैलीचा देखील वापर करू शकता। अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुमचे 1 ते 2 किलोचे वडे या ठिकाणी तोडून तयार होतील। तर मी या ठिकाणी पायपिंग बॅग घेतलेली आहे। तर पायपिंग बॅगमध्ये आपण हे मिश्रण भरलेलं आहे आणि एका प्लास्टिक सीटवरती आपल्याला याचे छोटे छोटे आकाराचे वडे तयार करून घ्यायचे। कोथिंबीर आणि लसण आपण एकदम छान बारीक असा कुटून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला वडे करताना अजिबात अटकणार नाही। अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये जर हे मिश्रण भरलं आणि वडे तयार केले तर 5 मिनिटांमध्ये तुमचे 1 ते 2 किलोचे वडे तयार होतील। हाताने जर वडे तोडायचे असतील तर थोडासा जास्त वेळ लागतो। सारख्या आकारामध्ये मस्त असे तयार होत आहे। हाताने हे वडे कसे तयार करायचे ते देखील आपण बघूया। तर हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे। पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये हे सांडगे तोडून घ्यायचे आहे। तर काही वडे मी या ठिकाणी अशा पद्धतीने थोडे मोठ्या आकाराचे तयार केलेले आहेत। आमच्याकडे अशा पद्धतीने मोठ्या आकाराचे वडे तयार केले जातात आणि नंतर जेव्हा भाजी करायची तेव्हा हे वडे फोडून याची भाजी तयार केली जाते। पण आपण अशा पद्धतीने छोटे छोटे जर वडे तयार केले तर आपल्याला भाजी करताना याला तोडण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट भाजी तयार करू शकतो। त्यामुळे आपल्याला छोटे सांडगे या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण सर्व सांडगे तयार करून घेतलेले आहेत। 1 दिवसाच्या छान उन्हामध्ये छान असे सुकून घेतलेले आहेत। एकसारख्या आकारामध्ये आपले हे सांडगे किंवा वडे तयार झालेले आहेत। भाजी करण्यासाठी तुम्ही तेलावरती याला थोडंसं तळून घ्या आणि नंतर तुम्ही याची भाजी तयार करून घ्या। अप्रतिम चवीची याची भाजी लागते। एकदम मस्त असे आपले हे सांडगे तयार झालेले आहेत। रंग देखील एकदम छान आलेला आहे, छान सुकलेले देखील आहेत। कुशीत खमंग चवीचे आपले हे सांडगे या ठिकाणी तयार झालेले आहेत। 1 ते 2 वर्ष तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाहीत, याला जाळे होत नाहीत किंवा अजिबात आपले वडे खराब देखील होत नाहीत। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।